पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली। स्वतः केलेल्या आवाहनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी हा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर ताफ्यातल्या गाड्या कमी करणार। एकनाथ शिंदे स्वतः इलेक्ट्रिक गाडीने मुंबईच्या दिशेने कामकाजासाठी प्रवास करणार। शिंदे 15 दिवसातून हेलिकॉप्टरने गावी जातात, ते सुद्धा बंद करा। शिंदेंनी इलेक्ट्रिक कारने प्रवास केल्यावरून अंबादास दानवेंची टीका। मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार। सामान्य प्रशासन मोहीम हाती घेणार। कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती गाड्या याचा आढावा घेतला जाणार। मोदींच्या आवाहनानंतर मोहीम हाती। सुनेत्रा पवारांसमोर तटकरे पटेलांकडून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती तर यादी कुणी बनवली, आमचीच नावं यादीत नाहीत। तटकरे पटेलांनी सवाल विचारल्याची सूत्रांची माहिती। पटेल तटकरेंच्या नाराजीनंतर आता यादीमध्ये तांत्रिक चूक असल्याचं ट्विट। सूत्रांची माहिती। दरम्यान सुनेत्रा पवारांच्या ट्विटनंतर सुद्धा नाराजी दूर झाली नसल्याची सूत्रांकडून माहिती। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी संदर्भात बोलण्यास सुनील तटकरेंचा नकार। राष्ट्रवादी पक्षाला अधिक मजबूत करण्याचं काम करणार, तटकरेंची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवारांनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचंच नाव येतं। अनिल पाटलांची यामध्ये प्रतिक्रिया। तटकरेंना पक्षाध्यक्षांना वेगळा मेसेज द्यायचा असेल। पवार तटकरेंच्या भेटीवरून रोहित पवारांचं भाष्य। तर भाजप विरोधात आमच्या सोबत येणाऱ्यांचं स्वागतच। विलीनीकरणाच्या चर्चेवर सुद्धा रोहित पवारांचं भाष्य। पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास करणं टाळलं, तर आसामवरून परतताना तटकरे पटेलांचा एकत्र प्रवास। सूत्रांची माहिती। तब्बल 3 वर्षांनंतर सुनील तटकरेंकडून पवारांची भेट, तर आसाम दौऱ्यानंतर तटकरेंकडून शरद पवारांची भेट। सिल्वर ओकवरील भेटीनं राजकीय चर्चेला उधाण, तर प्रकृतीची विचारपूस करण्याची सदिच्छा भेट घेतल्याचीही तटकरेंची माहिती। ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत त्यामध्ये तथ्य नाही। शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच तटकरेंची भेट। राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांची ही प्रतिक्रिया। पवारांसोबत राजकीय चर्चा झाली नाही, तसा उद्देशही नव्हता। पवारांची भेट घेतल्यानंतर तटकरेंचे हे ट्विट। भेटीवरून राजकीय वावड्या उठवणं चुकीचं। तटकरेंनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याप्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काहीही झालं तरी भाजपमधून लढणार। पटेल तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपातनं लढणार, रोहित पवारांचा मोठा दावा। मावळचे आमदार सुद्धा भाजपमधून निवडणूक लढवणार, तर रोहित पवारांचा दावा। रोहित पवारांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केलाय। 2029ला रोहित पवारच काँग्रेसकडून बारामतीमधून लढतील। राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न नको, आमदार सुनील शेळकेंची टीका। तर आमच्या पक्षाचं भविष्य कोणी सांगण्याचं कारण नाही। रोहित पवारांच्या आरोपांना अनिल पाटलांचं उत्तर। आमच्या पक्षात असा कुठलाही प्रयत्न नाही, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर अखेर कारवाई। दरम्यान पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती। निदा खानला लपवलेल्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची बुलडोझर कारवाई। तर एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं नारेगाव परिसरात नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला याच घरात आश्रय दिला होता। मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला इतकी घाई कशासाठी? घर अनधिकृत असल्याचं अजून सिद्ध झालं नाहीये। नोटीस दिल्यानंतर 24 तासांच्या आत कारवाई झाली। इम्तियाज जलील यांचा संताप। तर सगळे नियम धाब्यावर बसवून संजय शिरसाट यांनी मुलाच्या नावावर बीट्स हॉटेल केलं होतं। हॉटेलसाठी शिरसाट यांनी पैसे कुठून आणले होते? जलील यांचे पालकमंत्री शिरसाटांवर आरोप। मतीन पटेलचंच घर नाही तर जलीलांचं घर सुद्धा अनधिकृत, मंत्री संजय शिरसाटांचा आरोप। मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर प्रकरणी जलील आणि शिरसाटांमध्ये जुंपली। निदा खानला लपवण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, तर मतीन पटेल छोटा नगरसेवक, त्यानं कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं? संजय शिरसाटांचा जलील यांच्यावर गंभीर आरोप, तर आरोप सिद्ध केले नाही तर मी कोर्टात खेचणार, जलीलांचा इशारा। शिरसाटांकडून जलीलांचा निजामाची औलाद आणि राक्षस असा उल्लेख, तर जलील यांनी इस्लाम आणि कुराणवर हात ठेवून निदा खानची संबंध नसल्याचं सांगावं, शिरसाटांचं आव्हान। देवाभाऊंचं सरकार आहे, महाराष्ट्रात जिहाद कराल तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच। निदा खान प्रकरणामध्ये इम्तियाज जलील मास्टरमाइंड। मतीन पटेलच्या मालमत्ता आणि निदा खानला ठेवलेल्या घरावर कारवाई करण्यात आल्यानंतर नितेश राणेंचा हा निशाणा। नीट परीक्षा रद्द झाल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव। एनटीए परीक्षा योग्य पद्धतीने घेऊ शकले नाही असा दावा करत याचिका दाखल।
नीट पेपरफुटी प्रकरणाचं पुण्यापाठोपाठ आता लातूर कनेक्शनही समोर. लातूरमधील खासगी क्लासेस संचालकांची चौकशी होणार. एका पालकांच्या तक्रारीनंतर संचालकांची चौकशी केली जाणार. क्लासेसच्या सराव पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याचा दावा. नीट पेपरफुटी संदर्भातला एक आरोपी पुण्यात असण्याची शक्यता, तर पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपीचा शोध सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधून एक जण ताब्यात. धनंजय लोखंडेला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती. नीट पेपरच्या 2 पीडीएफ फाईल्स तयार केल्या होत्या. सूत्रांची माहिती, तर एका पीडीएफमध्ये केमिस्ट्रीचा आणि दुसऱ्यामध्ये बायोलॉजीचा मजकूर होता. तर हे गेस्ट पेपर्स अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांना विकण्यात आल्याची सूत्रांची माहिती. सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता टिकवता येत नाही. तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठ्या झाल्यात. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% आता 15%. 10% मूलभूत सीमा शुल्क आणि 5% एआयडी उपकराचा समावेश. नवीन आयात शुल्क लागू. सोनं खरेदी आता महागली. आयात शुल्क वाढल्यामुळे सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. 1 तोळं सोनं तब्बल 9,000 महागलं. तर चांदीच्या दरातही 20,000 रुपयांची वाढ. सोनं 1,63,770 रुपयांवर. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार. संघटनेचे देशभरातील पदाधिकारी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी वेळ मागणार. आंबा बागायतदारांना चर्चेसाठी राज्य सरकारचं निमंत्रण. आंबा काजू शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आता सरकार चर्चा करणार. तर राजू शेट्टींसह बागायतदारांच्या प्रतिनिधींना सरकारचं निमंत्रण. आज दुपारी 3 वाजता सरकार आणि आंबा बागायतदारांमध्ये बैठक होणार. पाकिस्तानशी संवादाची दारं उघडीच ठेवावीत. जनसंपर्क हाच तोडगा. आरएसएस नेते दत्तात्रय होसबळे यांची प्रतिक्रिया. तर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत पाकिस्तान संबंधांवरही भाष्य. जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर बसून आंदोलन केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीकडून टीकास्त्र. भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह. मंत्री नितेश राणे यांचा आव्हाडांवर निशाणा. तर आव्हाडांनी लग्नाच्या वरातीतनं घोडा आणला. राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांचा टोला. घोड्यावर बसून आंदोलन केल्यानंतर सदाभाऊ खोत यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन तुम्हाला काय कळणार. सदाभाऊ खोत यांचा आव्हाडांना सवाल. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताफ्यातील गाड्या कमी करण्याची पटोलेंकडून मागणी. दरम्यान मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचीही पटोलेंची माहिती. प्रतिभा शिंदे सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे इच्छुक. तर रुपाली ठोंबरे पाटील, वैशाली नागवडे, प्रेरणा बलकवडे आणि प्रतिभा शिंदे यांचाही या पदासाठी इच्छुक असल्याची माहिती. तर सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या 10 सदस्यांच्या उद्या शपथविधी. तर उद्या सकाळी 11 वाजता विधानभवनात सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार. महायुती सरकारमध्ये महिनाभरात महामंडळ वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती. ज्यांना मंत्रिपद मिळाली नाहीयेत अशा प्रबळ दावेदार असलेल्या आमदारांची महामंडळावर वर्णी लागणार. पुण्यातील नसरापूर प्रकरणामध्ये 2 अल्पवयीन मुलांनी साक्ष नोंदवली. 3 मुलांनी आरोपीला चिमुकलीला घेऊन जाताना पाहिलं होतं. दरम्यान या मुलांनी गोठ्यावर दगड मारले, पण आरोपीनं त्यांना हुसकावून लावलं. मुलांनी गोठ्याच्या पत्र्यावर सुद्धा दगड मारल्यावर आरोपीनं विटा मारून त्यांना हुसकावून लावलं. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत वाढ. तर आतापर्यंत या प्रकरणात 32 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. भीमराव कांबळे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचाही आरोप. बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना. शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती. उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत एसआयआर नको. बीएमसी आयुक्त अश्विनी भिडेंची पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे विनंती. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार सुट्टीसाठी मुंबईबाहेर असल्यानं हे पत्र. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या लोगोचं अनावरण. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं सुरू असलेली विकास कामं आणि त्यांच्या परिस्थितीसंदर्भात जाणून घेतली माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावानं बनावट आदेश. कोट्यवधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आदेशांच्या बनावट पीडीएफ प्रती तयार करून शासनाची फसवणूक. ठाण्यातील एआय एजन्सीच्या संचालकांविरुद्ध आता गुन्हा दाखल. पुढील 4 दिवस राज्यातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट. तर विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 43 ते 45 अंशांवर. 1989 नंतर प्रथमच पुण्याचं तापमान 44 अंशांवर. उष्णतेची लाट आणखी आठवडाभर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. तर राज्यामध्ये अकोल्याचं तापमान 46.6 अंशांवर. तर अमरावतीचं तापमान 45 वर. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी. पहाटेपासूनच जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण.
जळगावच्या रावेरमध्ये तापमानापासून केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। केळी रोपाला कागदी पिशव्या लावून रोपं वाचवण्यासाठी धडपड सुरू। जळगाव जिल्ह्यात वाढत्या पाणी टंचाईमुळे 4 गावांना 7 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू, तर 39 गावांमध्ये 40 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं असून अंमळनेर तालुक्यामध्ये सर्वाधिक 6 टँकर कार्यरत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, लोणार, मलकापूर, देऊळगाव राजा या शहरांना 15 दिवसांआड सध्या पाणी पुरवठा होतोय। जलजीवन मिशनचे 600 कोटी रुपये थकले। जलजीवन मिशनची कामं अद्यापही अपूर्णच। वाशिम जिल्ह्यामध्ये 12 ते 14 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन। वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या 4 लाख शेतकऱ्यांना दिलासा। 336 कोटींचा पीक विमा मिळवण्याचा मार्ग मोकळा। विमा कंपनीनं घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने फेटाळले। आमदार राणा जगजितसिंग पाटलांची माहिती। जळगावच्या भुसावळमधील वरण गावात पाण्याची भीषण टंचाई। हतनूर धरणातनं वरणगावसाठी आवर्तन सोडण्याची नगराध्यक्षांची मागणी। धुळे शहराला जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, तर वाढलेल्या तापमानामुळे पाण्याच्या पातळीत घट। पाणी जपून वापरण्याचं मनपाचं आवाहन। जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयामधील 2 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। 10,000ची लाच घेताना दोघे अटकेत। नाशिकच्या येवल्यामधील विंचूर चौफुलीजवळ विदेशी मद्य जप्त। विदेशी मद्याचा ट्रक गोव्याहून नंदुरबारकडे जात असताना ताब्यात, तर 1,47 लाखांचा मुद्देमाल जप्त। लातूरच्या गौण गावामध्ये नालीत फेकलेला नवजात अर्भक आढळलाय, तर अज्ञात मातेनं जन्म दिल्यानंतर अर्भक नालीत फेकल्याचा हा संशय। पोलिसांकडून याचा अधिकचा तपास सुरू। साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये 52वी हिंद केसरी स्पर्धा रंगणार, तर 14 ते 17 मे दरम्यान या सामन्यांचं आयोजन। देशभरातील 800 स्पर्धक यामध्ये सहभागी होणार। राज्यात रासायनिक पदार्थांचा वापर करून बनावट पनीर तयार केल्यास कठोर कारवाई होणार। अन्न औषध प्रशासनाच्या नव्या कायद्यामध्ये कडक शिक्षेचीही तरतूद। युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांना दणका। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 55 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 798 विक्रेत्यांचे परवाने निलंबित। नागपूर महानगरपालिकेच्या विकास कामांचा आता थर्ड पार्टी ऑडिट होणार। महापौर नीता ठाकरे यांचे हे आदेश, तर निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर चाप लावण्यासाठी मनपा प्रशासन आक्रमक। पुण्यातील कात्रज दूध संघाच्या उत्पादनात वाढ। दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्यानं उत्पादनात वाढ। विक्रीत 32% वाढ। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्वतंत्र डेटा सेंटर उभारणार। कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या निकालांची आणि प्रमाणपत्रांची माहिती संकलित करण्यासाठी डेटा सेंटर उभारलं जाणार। कसारा आसनगाव लोकल आज 2 तास बंद। ओव्हरहेड इक्विपमेंट संबंधी कामासाठी दुपारी 3:50 पासून ते 5:50 हा ब्लॉक असेल, तर उद्या आणि परवा रात्रकालीन ब्लॉक असेल। कांजूर स्थित नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आयुक्त अश्विनी भिडे यांची अचानक भेट, तर सुमारे 1.5 तास प्रकल्प स्थळाची पाहणी। मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश खणकरांनी नालेसफाईवरून हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाला धारेवर धरलं। पावसाळा महिन्यावर आला तरी मुंबईच्या अनेक भागांमध्ये अजूनही नालेसफाई सुरूच झाली नसल्यानं खणकर यांनी निदर्शनास आणून दिलंय। कात्रज कोंढवा रस्त्यासाठी सक्तीनं भूसंपादन होणार। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय। भूसंपादनासाठी दुप्पट मोबदला दिला जाणार। नियोजित गडचिरोली विमानतळाच्या जमिनीच्या संपादनासाठी 104 कोटींच्या खर्चाला वित्त विभागाची मान्यता। शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सुद्धा जमीन संपादित प्रक्रियेला मंजुरी। नंदुरबार आणि शहाद्यामध्ये प्रांताधिकारी नाही। विविध दाखले मिळवण्यात विद्यार्थ्यांची मोठी कसरत। 2 महिन्यांपासून प्रभारी प्रांत अधिकारी असल्यामुळे दाखवल्यानंतर स्वाक्षरी वेळेवर होत नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणी। नंदुरबारच्या खांडबारा बाजारपेठेत माकडाचा धुमाकूळ। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण, तर माकडाच्या हल्ल्यात काही नागरिकही जखमी। काही नागरिकांना त्यांना चावा घेतल्याची माहिती। बुलढाण्यामध्ये 7,36,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन। 4,32,000 हेक्टरवरील सोयाबीन, तर 1,28,000 हेक्टरवर कपाशीची लागवड। नांदेडच्या सिडको भागामध्ये रस्त्याचं काम सुरू असून आता मार्गावर टाकलेल्या गिट्टीमुळे वाहन चालकांचे हाल, तर दुचाकी घसरून अपघात। वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त।